अहिल्यानगरमध्ये विधान परिषदेत कोण जाणार ही नावे चर्चेत असे आहे संख्याबळ। अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्याच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय। अनेक मोठी नावे चर्चेत आली आहेत। गडाख, तनपुरे, घुले, जगताप, कोतकर अशा मातब्बर नेत्यांची नावे सध्या राजकीय वर्तुळात जोरात फिरत आहेत। या मतदारसंघांची खास गोष्ट म्हणजे येथे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती हे मतदार असतात। मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अद्याप झालेल्या नसल्यामुळे यावेळी फक्त नगरसेवकच मतदान करणार आहेत। भाजपकडून अजून अधिकृतपणे मोठं नाव समोर आलेलं नाही। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांचे नाव चर्चेत आहे। ते भाजपचे उमेदवार असू शकतात असं राजकीय तर्क लावला जातोय। भाजपकडून सत्यजित कदम यांचेही नावही चर्चेत आहे। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार चंद्रशेखर घुले आणि सचिन जगताप यांची नावे चर्चेत आहेत। महाविकास आघाडीकडून शंकरराव गडाख मैदानात उतरू शकतात अशी ही चर्चा रंगली आहे। कोतकर परिवार पुन्हा सक्रिय होणार का आणि संदीप कोतकर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे। आता आकडेवारी पाहिली तर भाजपकडे 199, अजित पवार गटाकडे 50, शरद पवार गटाकडे 35, शिंदे सेनेकडे 48, काँग्रेसकडे 29 तर इतरांकडे 100 मतदार आहेत। म्हणजेच या निवडणुकीत आकडेमोड, आघाड्या आणि राजकीय रणनीती खूप महत्त्वाची ठरणार आहे।